आज अमेरिकेत पहिल्यांदा मला शॉपिंग स्टोअरच्या बाहेर एक व्यक्ती बसलेली दिसली. अशा लोकांना इथे होमलेस असं बोलतात. त्याच्यासोबत एक क्यूट असा डॉग होता. सो त्यांना बघून मला फार वाईट वाटलं. म्हणून मी सगळ्यात अगोदर आली आहे डॉग सेक्शनमध्ये. त्या डॉगसाठी थोडीफार शॉपिंग करण्यासाठी. सो त्याला मी काहीतरी खायला घेऊन द्यायचा विचार करत आहे. सो त्याला असं काहीतरी पोषण ज्याच्यातून त्याला प्रोबायोटिक्स आणि न्यूट्रिशन्स भेटतील असं मी एक प्रोडक्ट घेतलेलं आहे. आणि इथे मला क्यूट क्यूट टॉयज पण भेटले. सो म्हणलं चला आपण एक टॉय पण घेऊ. सो इथे मला एक खूप छान असा टॉय भेटला ज्याची क्वालिटी मला खूप छान वाटली. मजबूत असा आहे आणि तो खूप जास्त काळ टिकेल असा आहे. सो त्याच्यामुळे मग मी हा टॉय घेतला. तो आता होमलेस आहे, तर डॉगसाठी टॉयज वगैरे घेणं ऑफकोर्स डिफिकल्ट असणार आहे त्या लोकांना. सो मी हा टॉय आणि खायला घेतलेला आहे आणि इथं बिलिंग करत आहे. अमेरिकेमध्ये आपण स्वतःचं बिल स्वतःच करू शकतो. हे फार इझी आहे आणि आपल्याला लाईनमध्ये वगैरे थांबण्याची गरजच नाही पडत. सो मी ते बिलिंग वगैरे करून घेतलं. सो त्या व्यक्तीला थोडी हेल्प म्हणून मी कॅश पण घेणार आहे. सो वॉलमार्टच्या आतमध्ये ATM पण आहे. सो तिथून मी थोडाफार कॅश काढून घेतला आणि नंतर आता मी जात आहे त्या व्यक्तीला आणि डॉगला ते गिफ्ट देण्यासाठी. आय होप की त्यांना हे गिफ्ट आवडेल. आणि इथे बाहेर खूप जास्त थंडी आहे आणि त्यांना असं बघून मला फार वाईट वाटत आहे. सो मी जे काही घेतलं होतं ते मी आता त्या डॉगला आणि त्या व्यक्तीला देत आहे. आणि डॉग बघा बिचारा किती इनोसेंट आहे. मी त्याला तो टॉय दाखवला आणि त्याला तो आवडला आणि तो बघत आहे एक्झॅक्टली काय आहे, कोण देत आहे. आणि त्या व्यक्तीला पण फार छान वाटलं. त्याने मला खूप वेळा थँक्यू असं बोलला. आणि आपल्याकडे भारतात ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत, पण अमेरिकेमध्ये ह्या गोष्टी बघायला भेटत नाहीत. खूप रेअर लोकं असतात जे हेल्प करतात अशा लोकांना. पण मला जेव्हा पण चान्स भेटतो, असे कुठे मला होमलेस दिसले तर मी नक्कीच त्यांना हेल्प करते. आणि हा डॉग बघा त्या टॉयसोबत किती छान असा खेळत आहे.